सुद्धा आपली गोशाळा जी आहे ती चालू आहे. खूप मोठं काम आपलं चालू आहे. याच्यानंतर नंतर पुढे मी येते आपल्याकडे. आपल्यामध्ये आहे प्रसाद गावडे, रानमाणूस. जसं मी म्हटलं आहे की समाज माध्यमाचा कसा सकारात्मक उपयोग करायचा आणि तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवून त्यांना पोटतिडकीने जागं करायचं. पर्यावरणाची संवेदनशीलता कशी जागी करायची, कारण आपण माणसं जगत असतो परंतु जगण्याची साक्षरता आपल्याकडे नसते. जीवन जगत असताना पर्यावरण आपल्याला श्वास देत आहे, जन्म मरण एका श्वासाचं अंतर, त्या श्वासाकडे आपलं लक्ष आहे का? तो श्वास आपल्याला कोण मिळवून देते? मग ती माती असू दे, ते पाणी असू दे, ती झाडं असू दे, ह्या सगळा निसर्ग आपल्याला कवितेमध्ये हवा आहे, आपल्याला जगण्यासाठी हवा आहे. मग तो राखून ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? प्रत्येकाने जर जबाबदारी झटकली तर मग या समाजाचं कसं होईल? या ठिकाणी रानमाणूससारखं एक तरुण व्यक्तिमत्व त्याच्यासाठी संघर्ष करत आहे आणि हे सगळं काही बदलवण्याचा प्रयत्न करत. ऐकूया त्यांच्याच तोंडातून, कारण मांगेली ते आंबोलीपर्यंतचा हा शाश्वत पर्यावरणाचा प्रवास आहे. त्यांच्याच मुखातून आपण ऐकूया. नमस्कार सगळ्यांना. माझं बालपण गेलं ते म्हणजे मॅडम जे म्हणाले की मांगेली म्हणजे एकीकडे म्हादई नदीचा खोरा, जे का आपण मांडवी म्हणतो, आणि तिराळी. तर तसं बघायला गेलं तर ज्या भागाला डॉक्टर माधवराव गाडगिळांनी संवेदनशील डिक्लेअर करा म्हणून आपलं अख्खं आयुष्य घालवलं, त्या संवेदनशील मनाच्या माणसाच्या संवेदना कधी शासनापर्यंत पोचल्या नाहीत आणि तो तसाच राहिलेला भाग म्हणजे आमचा तिराळीचा भाग, जो आत्ता एका खूप मोठ्या संकटात आहे. की मला वाटतं नेक्स्ट जेन गोवा 2 आता म्हणजे तिराळी होणार आहे. तर संवेदनशीलता ह्याच्याबद्दल बोलताना सांगेन की निसर्गात राहणारी माणसं फार संवेदनशील असतात, कारण निसर्गात माणसाच्या ह्युमन इन्स्टिंक्ट खूप जास्त जागृत असतात. गावाकडची माणसं भलेही पैशाने गरीब असली तरी मनाने फार समृद्ध असतात. त्यांच्या जगण्याचा इकॉनॉमिक्स, त्यांच्या आनंदाचं अर्थकारण खूप मोठं असतं आणि अशी माणसं ही माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. मी इंजिनियर झालो आणि त्याच्यासाठी मी माझं गाव सोडलं, पण इंजिनियर होऊन गेल्याच्या नंतर मी पुन्हा जेव्हा गावाकडे आलो तेव्हा गाव उद्ध्वस्त होताना बघितलं. ज्या कळणे गावातून आमची एस टी मला शाळेत घेऊन जायची, त्या कळणे गावाचं डोंगर पोखरताना ज्या संवेदना माझ्यात जागृत झाल्या त्या इथल्या माणसांच्याच जगण्यातल्या संवेदना होत्या. कारण आपण एकीकडे म्हणतो की पृथ्वी वाचवायला पाहिजे, अमुक निसर्ग वाचवायला पाहिजे, पण मला असं अजिबात वाटत नाही. मी कोणी पर्यावरणप्रेमी नाही, मी मानवप्रेमी आहे. कारण पृथ्वीवरती माणूस नसतानाही पृथ्वीवरती सगळं काही होतं. 450 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा माणूस नव्हता. पृथ्वी एका गोल्डीलॉक झोनमध्ये आली. पृथ्वीवरती डोंगर, नद्या, समुद्र सगळं काही तयार झाल्यानंतर माणूस तयार झाला. उद्या माणूस गेला म्हणून पृथ्वीला काही फरक पडत नाही. पृथ्वीचा अनादी काळ असाच चालू राहील आणि काळ हा आपल्यासाठी एक्झिस्ट करतो, तो या विश्वासाठी एक्झिस्ट करत नाही. त्याच्यामुळे काळाच्या पडद्याआड माणसं जाऊ शकतात, पृथ्वी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे म्हणून मी म्हणतो मी मानवप्रेमी आहे, कारण हे सगळं वाचवायचं आहे, ते माणसांसाठी वाचवायचं आहे. आणि हा असाच मानवप्रेमी माधवराव गाडगिळांचं आपण पर्यावरणप्रेमी म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांना जास्त मानवप्रेमी म्हणतो, कारण त्यांनी तळागाळातल्या इंडिजिनस कम्युनिटीजना जाऊन भेटून तो अहवाल सादर केला होता. त्याच्यामध्ये निसर्ग जगला तर माणूस जगेल ह्या संवेदना होत्या आणि त्या मला वाटतं की ह्याच संवेदना ह्या प्रत्येक कोकणी माणसाच्या मनात असतात. आणि ज्यावेळेस आज बोलतो किंवा ज्या पोटतिडकीने लोकांसमोर बोलतो, ती तळमळ ह्याच लोकांचं प्रतिनिधित्व आहे. त्यातून माझा वैयक्तिक मला मोठं करण्यापेक्षा मला असं वाटतं की या सगळ्या कोकणातल्या गावडा, कुणबी, वेळीप, सगळ्या इंडिजिनस ठाकर, धनगर समाजाच्या इंडिजिनस कम्युनिटीचं जे काही जगणं आहे ते संपूर्णपणे जलजंगल जमिनीवरचं अवलंबित्व आहे. सँच्युरीज निर्माण करून जंगलं वाचू शकतात, पण इंडिजिनस कम्युनिटीजसाठी त्यांचं जगणं वाचवण्यासाठी त्या जंगलाचा तेही भाग आहेत हे आपल्याला स्वीकारायला लागतं. हे कुठेतरी स्वीकारलं जात नाहीत. त्याच्यामुळे एकीकडे आपण पर्यावरण प्रेम म्हणतो, निसर्ग प्रेम म्हणतो, त्यावेळेस निसर्गातला माणूस हा एक घटक आहे हे कुठेतरी जेव्हा मला समजायला लागलं त्यावेळेस मला माझ्यातला रानमाणूस जागा व्हायला लागला. कारण मला नेहमी असं वाटतं की मी हे एक माझी आयडेंटिटी म्हणून जेव्हा मी सांगतो रानमाणूस म्हणून, तर कसं असतं की ज्यावेळेस शहरं उभी राहतात, आता पणजी हे एक गोव्याच्या भूमीतलं शहर आहे, तर इथे कुठे आपल्याला आयडेंटिटी दिसते का इथल्या इंडिजिनस कम्युनिटीजची? मुंबई हे आग्र्या कोळ्यांची शहरं आहेत, तिथे आग्र्या कोळ्यांचं काय दिसतं का? की त्यांच्या नावावरती फक्त ऑथेंटिक रेस्टॉरंट उभे राहतात जे कुठली तरी दुसरी इंडस्ट्री चालवत असते.
तर मला असं वाटतं की इथे जे काही आपण आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं केलं जातं, म्हणजे काही दिवसांनी पुण्याच्या जवळ कोकण नावाचं एक म्युझियम उभं राहील आणि त्याच्यामध्ये सगळ्या इंडिजिनस कम्युनिटी ठेवलेल्या असतील आणि आपण त्याला कोकण काहीतरी म्हणू, प्राचीन कोकण वगैरे काहीतरी. पण जे ऑलरेडी आहे, जे जगतात लोक, त्या जगणाऱ्या लोकांचं जगणं वाचवणं ही प्रेरणा कुठेतरी मला असं वाटतं की माझ्यात जिवंत आहे, म्हणून मी हे काम करतो. खूपच सुंदर. संदीप परब यांना विचारू इच्छिते की निराधार वृद्ध जे आहेत, जे रस्त्यावरती पडलेले, त्यांना उचलून त्यांच्या जखमा धुवून त्याच्यातील अळ्या स्वतःच्या हाताने काढत असताना म्हणजे जे एक धाडस हवं किंवा जे एक उत्तुंग अशी जी एक मनाची अवस्था व्हायला हवी किंवा अशा तऱ्हेचे प्रसंग त्यांच्या जीवनात जेव्हा आले तेव्हा त्यांची मनोवस्था, कारण ही कामं जी आहेत, मग तिघांची ही कामं, ती कामं काही साधीसुधी नाही का. त्याच्या ठिकाणी जसं आर्थिक बळ महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर मनोवस्था ही तेवढीच महत्त्वाची आहे. हे काम खूप वेगळं आहे. त्यांचे जर आपण चित्रफिती बघितल्या किंवा त्यांच्या जीवनानंद आश्रमामध्ये जाऊन जर प्रत्यक्षात याचे अनुभव घेतले तर आपल्याला कळेल की ही परिस्थिती वेगळी आहे. मग ही परिस्थिती हाताळताना आणि त्यांनी एक काही जीवनात त्यांच्या प्रसंग आहे की लहान मुलं, एड्सग्रस्त मुलं होती ज्यांना पालकही नव्हते. मग अशा मुलांना त्यांनी स्वतःच्या, म्हणजे आपण त्यांचे वडील आहोत असं त्यांनी नाव दिलेलं होतं. म्हणजे हे सगळं करण्याचं ही एक सामान्य व्यक्ती नाही करू शकत. तर सामान्य व्यक्तिमत्वातलं असामान्यपण जे आहे तेच यामागे असू शकतं. कारण आपण जेव्हा काम करतो किंवा संथपणे काम करत असतो तेव्हा प्रत्येक वेळी त्या कामाला शब्द देताच येतो असं होत नाही. आपण संदीप परब यांच्याकडे बघितल्यानंतर तीच अनुभूती येते. मला त्यांना विचार की असं जेव्हा तुम्ही काम करताय की एखादा निराधार बेवारस असा माणूस असं कुठेतरी पडलेला आहे, गटारामध्ये वळवळतो आहे आणि मग त्याला उचलून आणत असताना किंवा त्यांची माहिती तुमच्यापर्यंत जी पोहोचेल की त्यावेळी काय अवस्था होत असावी? खरं म्हणजे 99च्या दरम्यान मुंबईमध्ये एड्सने एवढा प्रादुर्भाव माजलेला होता की पालक हे असेच मरायचे आणि ती मुलं बेवारस व्हायची आणि मग त्या मुलांना उचलून मग इतर आश्रमात ठेवलं. मुलांबरोबर रस्त्यावरच्या मुलांबरोबर काम सुरूच होतं. पण नंतर बघितलं तर सांतारूच्या ब्रिज खाली, अंधेरीच्या स्टेशनला, बांद्र्याच्या स्टेशनला वृद्ध असेच मरत होते, अन्न वस्त्र निवाराशिवाय. मग ती बॉडी पोलीस यायचे, उचलायचे, कुपर केम हॉस्पिटलला ठेवायचे, 2-4 महिने बॉडी सोडते. काही वेळा पोलीस त्या बांधवाला, वृद्धाला घेऊन जायचे बांद्रा टर्मिनसला. ट्रेन सुट्टा सुट्टा, मेल सुट्टा सुट्टा त्याच्यात ते टाकायचे. म्हणजे माणसाला, वृद्धाला जगण्याचा अधिकार नव्हता. हे कुठेतरी चित्र बदलायचं होतं. म्हणून कित्येक वेळा मी माझ्या हाताने काय हे सगळं सुरू करावं लागलं की गोव्यातलं बांबोळी हॉस्पिटल मला, KM हॉस्पिटल मला, मुंबईतल्या सगळ्या हॉस्पिटलच्या हॉस्पिटलात नेऊन डॉक्टर ट्रीटमेंट करायला तयार नव्हते. बाहेर ठेवायचे, बघायचेच नाही डॉक्टर. ऑपरेशन करावं लागलं, हे करावं लागलं. मी त्या बांधवाला घेऊन रस्त्यावर जाऊन 170-180 किडे काढले, नंतर हजारो किडे काढले आणि मग समजलं ती बरे होत आहेत, रस्त्यावर बरे होतात. मग आश्रमची गरज झाली. ती पण माणसं आहेत आणि त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. ते पण वृद्ध आहेत, त्यांचं पण शेवटचं आयुष्य चांगलंच गेलं पाहिजे म्हणून हे आश्रम व्यवस्था सुरू करायची. आणि असे शेकडो लोकांना मी हजारो किडे काढून बरे केलेत माझ्या हाताने स्वतःचा. तो एक मोठा आनंद. म्हणजे आता इथे पारिशभाई आहे, संदेश बुर्ये सर माझ्यासोबत होते की बांबोळी हॉस्पिटलच्या बाहेर पडलेला होता, असे जखमा किडे पडलेले होते. रात्री 11 वाजता जाऊन घेऊन गेलो. प्रसाद आंगणे होता माझ्यासोबत. मग आम्ही आमच्या आश्रमात ठेवून त्याचा पूर्ण बरा केला आणि त्याचं नाव मॉन्टी शर्मा. हरियाणाचे नातेवाईक आले, त्याला घेऊन गेले. हा मोठा आनंद. आज तो यंग आहे, आपल्या कुटुंबासोबत होते. हा आनंद खूप, म्हणजे त्यांची मुलं भेटतात, कुटुंब भेटतं आणि हे कुठेतरी नशाग्रस्त किंवा वैफल्यग्रस्त होऊन आलेले असतात. त्यामुळे तो आनंद खूप मोठा असतो आमच्यासाठी आणि तो सगळ्या पुरस्कारापेक्षा तो आनंद मिळतो. आणि खरं सांगतो, म्हणजे मी मोठेपणा नाही तुम्हाला सांगायचं की कुठे महाराष्ट्रात, गोव्यात, कर्नाटकपासून फोन येतात, मी तिथे धावतो आणि ते जखमातले किडे बिडे शेकडो काढतो. आणि हे मोठ्या दिवाळी उत्सवापेक्षा गणपती उत्सवासाठी माझा तो उत्सव साजरा मी तिथे करत असतो. कारण त्या चेहऱ्यावर त्याचा आनंद असतो, ते जिवंतपणे जगणं हा माझ्यासाठी मोठा उत्सव असतो. तुमच्या कार्याला सलाम करण्यासाठी सुद्धा शब्द अपुरे पडतायत. शृंखला पायी असू द्या मी गतीचे गीत गाईन, वेदना जाणावयाला आता आसवाना वेळ कुठे. हीच अवस्था या ठिकाणी. नुसतं ऐकल्यानंतर सुद्धा शरीरामध्ये एक वेगळ्या तऱ्हेची लहर उमटून गेली.
तर कमलाकांत तारे यांना मी विचारू इच्छिते की पहिल्यांदा जर्सी गाय ऑस्ट्रिया, त्याच्यानंतर गुजरातमधील गीर गाई आणि आता आपल्या गोव्यामध्ये श्वेत कपिला, हा जो प्रवास आहे त्या प्रवासाविषयी तुम्ही बोला. आपली गोव्याची गाय श्वेत कपिला ही आपल्याकडं नव्हती. ही गाय आपली म्हणून गोव्याची गाय म्हणून प्रसिद्ध नव्हती. दत्त शरणानंद स्वामी महाराज पतमेडाहून गोव्यात आले होते एका प्रवचनला, आणि त्या प्रवचनमध्ये त्यानं सांगितली गोव्याची एक गाय आपली वेगळी आहे आणि तिचं वर्णन केलं. आणि ते वर्णन केल्यानंतर आम्ही ती गाय शोधायला सुरुवात केली. अनेक गायी भेटल्या आपल्याला रस्त्यावर प्लास्टिक खाताना. आम्ही एक श्वेत कपिला घेऊन डॉक्टर एकनाथ चाकूरकर सायंटिस्ट यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं गोव्यासाठी आपण आगवंद डुकर दिलेला आहे, तर आपल्याला गाय पण पाहिजे आहे, ती आपली हक्काची गाय आणि गोव्याची गाय जिची ओळख गोवा म्हणून आहे, श्वेत कपिला. ती गाय तिचं वर्णन केल्यानंतर त्यानं त्या गायीवर अभ्यास करायला सुरुवात केली. सतत 5 वर्ष अभ्यास करून एक श्वेत कपिला नावाची आपल्या गोव्यासाठी एक गाय रजिस्टर करून जी आहे ती आम्ही ICAR कडून घेतली. आणि त्या गायीचं प्रिझर्वेशन संवर्धन म्हणून भारत सरकारने तिची दखल पण घेतली. आपला 53वा नंबर लागतोय आता त्या गायीच्या प्रिझर्वेशनाच्या बाबतीत. मी एवढंच सांगू इच्छितो की गायी ज्या आहे या गायी नुसतं जनावर नाही आहे, ती आपली माताच आहे. गाय ही एक देवच आहे हे पण मी सांगू इच्छितो. आम्ही गाईला दूध देत नाही म्हणून गाईला रस्त्यावर सोडून दिलं आहे. आणि आपण जे म्हटलं जर्सी आणि होस्टेन या सगळ्या गायी ज्या आहे ते दूध देणारं मशीन म्हणून सरकारनं आपल्याला आपल्या डोक्यावर थोपलं त्यावेळी. पण उशिरा का होईना सरकारला पण आता समजायला लागलेलं आहे, समजलेलं आहे की गोव्यात सुद्धा कामधेनूच्या माध्यमातून ह्या जास्त दूध देणाऱ्या गायी देत होत्या. त्या आमच्या मागणीवरून सरकारनं आम्हाला देशी गायी पण कामधेनू योजनेमध्ये दिल्या. ह्या गायी ज्या रस्त्यावर फिरत होत्या त्या गायी फक्त प्लास्टिक खात होत्या आणि आणलेली गाय मरायची. आम्ही त्याच्यावर अभ्यास केला आणि बघितलं गाय आणल्यानंतर चांगली गाय आणतोय आम्ही आणि ती गाय काही दिवसात मरते, पचते. पण आमच्या लक्षात आलं ती गाय प्लास्टिक खाल्ल्यामुळे तिच्या पोटात जास्त प्लास्टिक भरल्यामुळे ती गाय मरते आहे. म्हणून आम्ही एक ऑपरेशन केलं आहे वेटनरीच्या सहकार्यानं, ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंटाच्या, आणि 35 किलो प्लास्टिक आम्ही एका गायीच्या पोटातून काढलं पहिलं. दुसरं ऑपरेशन केलं त्या गायीच्या पोटातून आम्ही 55 किलो प्लास्टिक काढलं. तिसरं ऑपरेशन केलं 61 किलो प्लास्टिक काढलं. चौथं ऑपरेशन केलं 75 किलो प्लास्टिक काढलं. पण एका गायीला सुद्धा मी वाचू शकलो नाही. जास्तीत जास्त जी वाचली ती 2 महिने. आणि ऑपरेशन्स आम्ही सगळी बंद केली. मग आणलेल्या गायी आम्ही त्याच्यानंतर ऑपरेशन बंद करून जेवढी ती जगेल तेवढी जगू दे म्हणून आम्ही त्यांना अशीच ठेवून घेतली. गोशाळेत एक अहवाल दिला होता पेपरमध्ये. चुकीच्या बातम्या पण पेपरमध्ये येतात आणि त्या चुकीच्या बातम्या ज्या आहेत ते लोक उचलून धरतात आणि खरी वस्तुस्थिती बघायला येत नाही. ज्या आपल्याकडं जवळजवळ 8-9 हजार गायी आम्ही आणल्या, त्यातल्या साधारण 2,000 गायी ज्या आहे त्या गेल्या. त्यातल्या काय प्लास्टिक खाल्लेल्या होत्या, ॲक्सिडेंट झालेल्या होत्या, काही रोगी गायी होत्या. हा सगळा विषय झालाच. आणि पुढं जाताना गाय ही एक प्राणी नसून ती देवताच आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. करोना काळ होता. करोना काळात आपल्याकडं त्यावेळी 1200 गोवंश होता आणि त्या गायींना लागणारं खाण जे आहे ते आदल्या दिवशी आम्ही सगळी तयारी करत होतो. घराघरात जाऊन प्रत्येकाच्या दारादारात फिरून